वेलकम बॅक टू भाकरी टू ब्राउनी. आज करूयात झटपट होणाऱ्या कोथिंबिरीच्या वड्या. घरामध्ये सगळं साहित्य जे असतं त्यातूनच या वड्या आपण करणार आहोत आणि एकदा ते साहित्य तयार असेल तर अक्षरशः 10 ते 15 मिनिटात या कोथिंबिरीच्या वड्या तयार होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही वडी खाऊन बघितल्यावर पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरच्या एका प्रसिद्ध कोथिंबीर वडीची आठवण तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा करून बघूयात कोथिंबिरीच्या वड्या. 1 वाटी बेसन घेऊयात, 2 चमचे तांदळाची पिठी आणि 1 वाटी पाणी घालून गुठळी न होऊ देता आपण याची पेस्ट तयार करून घेऊ. आता इथे थोड्या हिरव्या मिरच्या, लसूण आणि 1 काडी कढीलिंब असं आपण मिक्सरमधनं पाणी न घालता जाडसर वाटून घेऊयात. एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम केलं आहे. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये मोहरी, हिंग, हळद असं घालू आणि मगाशी आपण वाटून घेतलेलं मिरच्या, लसूण आणि कढीलिंबाचं वाटण घालू. हे जरा परतून घेऊ आणि मग याच्यामध्ये ज्या वाटीनी आपण बेसन मोजून घेतलं होतं तीच वाटी भरून 1 पाणी घालूयात. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एकदा का याला उकळी आली की त्याच्यामध्ये 3 वाट्या धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात. त्याच्यामध्ये मगाशी आपण बेसन आणि तांदूळाची पिठी कालवली होती ते घालूयात आणि आता हलवत राहायचं. मीडियम गॅस ठेवायचा आणि सतत हलवत राहायचं. साधारण 5 मिनिटांनी हे असं झालेलं आहे. अजून थोडा वेळ आपल्याला लागणार आहे. आता बरोबर 10 मिनटं झाली आहेत आणि हा आपला गोळा झाला आहे आणि मुख्यतः आपल्या पॅनमध्ये खाली लागायला लागला आहे. हीच वेळ आहे गॅस बंद करायची. इथे मी एका ट्रेला तेल लावून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हा गोळा घालूयात आणि तो छान पसरून घेऊयात. आता हे गार झालं आहे. आपण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊयात. अशा या आपल्या कोथिंबिरीच्या वड्या तयार आहेत. अशा या आपल्या कोथिंबिरीच्या वड्या सोप्या आहेत की नाही अगदी. मी याच्यात लसूण घातली आहे, पण तुम्हाला जर का नैवेद्याला करायचं असेल तर लसूण तुम्ही कम्प्लिटली स्किप करू शकता. या आता अशाच खायला तयार आहेत. मी कदाचित ह्या शॅलो फ्राय करून घेईन किंवा एअर फ्रायरमध्ये करीन, पण डीप फ्राय केलेल्याही खूप छान लागतात. बाहेरून क्रिस्प आणि आतमध्ये मऊ. तेव्हा भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.